फुलायला पण पाणी द्यावं लागलं बरं का. सुकले का पाऊस येणार म्हणून सुकले. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत. तर मित्रांनो आता संध्याकाळची वाजले 3 सकाळ पण लय ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर पडलो नाही. आता आई आणि मी चाललो तळ्याचं गवत काढायला, कारण की शेतात सगळे काम आवरलेले. तेव्हा फुलं अजून बारीक आहे आपली, कांदे पण लावून झाले, पाणी भरून झालं, सगळे रोप टाकून झाले. तळ्याला लई काँग्रेस झालं होतं. अरे विमान काय बाई दिसत असेल बारीक बारीक बारीक. चला मस्त तळ्याचं गवत काढू. हे बघा, हे आपलं तळं. अय रोपात नको जाऊ, इथं रोप टाकेले बांधून, काय उगलं नाही अजून. उद्या परवा उगल ना का मग? हां अजून काही दिसत नाही ती. या बाई तळं कसं काँग्रेस झालं त्याच्यावर. लई दिवसात चालू होतं उपट्याचं. आज सवड भेटली, बरोबर आहे ना. फुलायला पण पाणी द्यावं लागलं बरं का. सुकले का पाऊस येणार म्हणून सुकले. कोणती भीत काढायची आधी? तिकून येऊ काढीत, इकडून उलट होईल. ये गवत सगळं तळ्यावर. हे झाड कोण फेकले? आंबे सगळे बुजून गेले आपलेवाले. केवढे आंबे झाले, घरचेच आंबे लावले, काही कच्चे नाही. त्यावेळी सगळं काँग्रेस उपटायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. सुरुवात कोण करतं? मग मी करू? कोणती ही बाजू काढायची? मला वाटली आंब्याची काढायची. हा इकडं बा, चारी बाजूनं झालं सगळं काँग्रेस. त्याच्यावर राऊंड अप मारलं, बाकीचं गवत जळलं, पण हे काहीच जळलं नाही. उपटाय सोबत आहे ना, हे अवघड नाही. हा नरम बस येत. मस्त दिसते. कुठं टाकायची गवत? मिडं कावळी करायची का? सरकत बरोबर असं उपटून घ्यायची. तळं एवढं भरलं राहिलं, थोडंच राहिलं, त्याच्यात पाणी टाकावं लागेल, थोडं भरून ठेवावं लागेल. पुन्हा पुढच्या वर्षी काम येईल. फक्त काँग्रेस होती का? काही नाही. जर झाली काढायची, तशी मस्त स्वच्छ दिसते आता. मस्त केवढी गबळाची गंज पडली. हा बा इडे एवढं गंज, इडून तिडून कशी आता स्वच्छ दिसली. आधी एकदम गबळ भले भले गंज पडली. आता ही बाजू झाली, आता तिकडची बाजू निघा. तिकड दुसऱ्या बाजूला जायचं.
मग त्यांची काढू ही गव्हाची राहू दे राऊंडअप मारता येईल इळा मग तेच ना तुला ते म्हणलं होतं इळा घे बाजूला काय काँग्रेस घेऊ काढून हां तिला ये गवत इळाच लागल ये बाई काँग्रेस उपट बघ इड आहे ना ये काँग्रेस काढून घेऊन ये बाकीचं आहे ना त्याच्यावर राऊंडअप मारून वारं पडले काँग्रेस घेऊ